आला नाही अजून. कुठं गेलाय तो? आप्पा ते घरी गेलेत, बाकी दोघं खाली पाळतीवर आहेत. तुम्हा पोरांचा लय जीव माझ्यावर. नसतं धाडस केलं तुम्ही. पांडुरंग पांडुरंग. ये बा पोरा, मला या अशा जगण्याचा लय कंटाळा आलाय. येऊन टाका मला पोलिसात. होऊन जाऊन द्या, का होतंय ते काय जाणं. बर मी आता पडतो. रवी आला की मला जरा उठेल. पांडुरंग. बाकीचा अर्धा ठरल्याप्रमाणे तुम्ही सगळे. खरंच दादा? एक लक्षात ठेवायचं, बापूंशी गोड गोड बोलायचं. अप्पा महाराज करत त्यांची सेवा करायची आणि त्यांच्याच नावाखाली आपण खंडणी उघडायची, रोडे घालायचे. म्हणजे लक्ष्मी आपल्याला, बदनामी त्याला. तो चोर आपण साव, तो पेंढारे आपण पुढारी. अरे चित्कार खंडणी मिळाली आहे. अरे लुटा रे. बापू? बापू नाही, चोर. तू साव, मी चोर. तुला लक्ष्मी, मला बदनामी. बापू बापू माझ्याशी दगा केलास तू. चुकलो बापू, चुकलो. चुकीला माफी नाही बापूकडं. मला माफ करा बापू, माफ करा. अरे रवी, नीती सोडून वागलास तू. आणि नीती सोडून वागणारा कुणाला बी आजपर्यंत बापूला सोडलं नाही. आणि मग तू कोण? नावाखाली गोरगरिबांना लुटलंस, खंडणी उकळलीस, दरोडे टाकलेस. अरे जेनक तळ हाताच्या फोडासारखं जपलं मी. त्यांच्या सुखासाठीच तर वनवास भोगतोय ना. मग असं का वागलास तू? का माझी खोटी कहाणी लिहिलीस? फक्त पैशासाठी? बोल. कल्पवृक्षाखाली बसून झोळीला गाठी मारायच्या नसत्यात. तुला बापू कळला नाही. तुलाच नाही, कित्येकांना कळला नाही. अरे विचार या झाडांना, पानांना, फुलांना, पाखरांना, या वाऱ्याला विचार. बापू बिरू वाटेगावकर कोण होता? मेंढर हाकायची घुंगराची काठी सोडून त्यानं बंदूक हातात का घेतली? विचार.
बोलतेस काय झालंय? समजा तयार आहे, कोंबड बी शिजले, कांदा लिंबू कापून तयार आहे आणि आपल्या जनाबाईनं भाकरी पाठवली आहे. हा कसा वास सुटलाय बघितलं का? ए बारक्या, हा तालमीत पहिलं वाट बघत असेल ते मटण घेऊन चालू कर. होय होय आता नेतो बघा की. आणि अण्णा ओ अण्णा ओ कोंबड्याचा असा रोज रस्सा व्हायला लागला तर उद्या बोरगावात दिस उगवल कसा? कसं म्हणजे? कोंबड्यांना आरोळी दिल्या बिगाड दिस उगवतोय होय कधी? आयला बर या रंगासाठी तू आरवून दाखवशील का नाही? काय तर 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 मध्ये बोलतोय तर तर बोल ओरडून दाखव बरं कोंबड्या सगळा. मी वरडू? हा वरड. बरं मी वरडतो. असं कसं नाही, असं नाही. वरड. आता वरडतो. पण नाही चबायला आता आला. चबायला खिशात साडव्या शेकड्याने कोंबड्या पचवल्यास आणि बकरी पचवलीस. तुला कोंबड्यावानी बांग नाही देता आली ना तर बकऱ्यावानी ब्या ब्या करायला लावून चबायला तुझ्या. देतो देतो. बांग बांग. माझ्या डालग्यात तर एक पण कोंबडं ठेवलं नाही. अगं बाया माझ्या तर कुऱ्हाडच उचलून गेलं. आता मी काय करू? असं कसं झालं? खर्चाला 4 पैक राहत होत. रगत पिती भरली त्याला. त्याच्या तिरडीचं ताटकं मोडलं. त्याचं मड बसवलं. डोळ्यात देखत घेऊन जाते ती. तोंड दाबून मुक्याचा मार सहन करावा लागतो या. थांबा 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 कुणी कालवा करू नका. मी आत्ताच्या आत्ता इस्लामपूरला जाऊन पोलीस पार्टी घेऊन येतो. लई उपकार होते. अरे रोज रोजचं मरा नको झालंय आम्हाला. लाकडाची धलबी पण चोरून नेली. आता स्वयंपाक कशाला करायचं मी? अंबादास तू जाच पोलिसांना घेऊनच ये. बघूया काय होईल ते होऊन जाऊ दे एकदाच. बस नाही झालं. पोलीस स्टेशनला का र? रंग्याच्या विरोधात तक्रार करायला. म्हणजे अन्नाच्या विरोधात म्हणकी अण्णा असाल तुमच्या घरी. आमच्या दारी तो चोर उलटा माघारी फेर अंबादास. का तो तुमच्यासाठी कोंबड्यांच्या माना मुरगाळतो आणि त्याच्यासाठी तुम्ही आमच्या माना मुरगाळताय. पण तेवढं सोपं नव्हं. दमदाटीच्या जोर बैठका तालमीत इथं नाही. अरे बघताय काय? वडा त्याला आणि घ्या खाली.
सुगंध तुग रंगाच्या महाली ये ना सुगंध तुग रंगाच्या महाली अरे गजला काय होणार अहो आपल्या बालगोपाळांनी सटवाईच्या डोहात अंबादास नावाच्या कालियाचा ठॅक ठूक ठॅक अहो बंदोबस्तच केला. त्याची बैलगाडी आपल्याच ताब्यात आहे बघा. अरे वार पठ्ठ्यानं. आणि मालक त्याच गाडीत बसून या असा निरोप आहे मोगराबाईचा. अण्णा खरं म्हणजे तुम्ही बोरगावचं राजच. अहो आहे की अण्णा अहो जसा राजा बोलल तशी प्रजा हलतिया डुलू 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 डुलू. काय तुमचा तो नवरंगी थाट आहा मायला अहो तुमच्या कुस्त्यांचा रंग तर पानाच्या रंगागत रंगतोया. तीस म्हणा ना रात म्हणा ना असा रंगतोय. पर आपलं तेवढं धाकट मालक कोण आनंदा होय की अहो कुस्त्यांचा फड सोडून तमाशाचा फड गाजवायला लागले ती. अरे तमाशाच्या फडात पण कुस्ती असतेच की आणि फडत्यानं नाही गाजवायचं तर काय तुम्ही वे आल्या का रंगाचा भाव आहे. सावतर असला तरी सख्यापेक्षा जास्त आहे. बाय बी त्याचीच आणि बाटली बी त्याचीच. त्यानं बाय धरायची बाकीच्या झील धरायची कुणी तुंतून वाजवायचं काय. होय होय हे मात्र 16 आणि खरं आहे बघा. अरे वग रंगलाच पाहिजे याडा का फिरायले का तू. अरे बघा आला माझा अरे अण्णा अरे माझे बागा हे माझा भाव नाही माझं काळीज आहे काळीज. काय झालंय आनंदराव. काय नाही हे आपलं ताईकडे गेलो तो. ताई आणि हे म्हणतात बाईकडे गेला होता. बाईकडे आठवड्यात 2 दिवस खाडा असतो. मायला काय पण ऐकतात ह्यांचं कान सडकलं पाहिजे साडव्यांचं. काय काय चाललंय ताईंचं आपल्या. काय नाही औंदा भुईमुग झाला नाही 7-8 पोती शेंगा पाठवा म्हणे. बोलब्या नानाचा 1 नंबरच तत्तू भरली अशा. चला रे चला. तुमच्या पाया पडतो. अहो लई कष्टाने हे पीक उभं केलं होतं. अहो माझ्या लेकीचं लगीन आहे. पाहुण्यास ती लग्नाची 3 धराई सांगितल्या. अण्णा मी गरीब माणूस माझ्या पोटावर मारू नका. अण्णा एवढं ऐक. हे गुलब्या अरे नुसतं बेमुगच नेतोय का तुझं शेत उचलून येत नाही. पुन्हा पेर की बेमुग येणार नाही. रंगांना मी पदर पसरते. हो समजा पीक नेलं तर आम्ही जगायचं कसं. हे गुलब्या अरे ही दुनिया रंगाची आहे. रंगाशिवाय काय आहे दुनियेत. लगा तुझा बेमुंग हिरवागार तुझी जमीन काळी भोर तुझी पोरगी गोरी पान. अण्णा चल छबिया चला. माझ्या पोरीचं लगीन कसं व्हायचं. रंगा लय दिसत ना असा देशी माल भेटला कडाक. हो 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 हळू एकदम दियंड. त्याशिवाय या रंगाचा रंग जडत नाही. माल कसा आहे एकदम झकास. रंगा या दारू परस तो ढोल भिनायला लागला. कोण वायू तो म्हणायचं ढोल. मामा तो डोल बापू बिरू वाजवतोय. बरोबर आहे. कशावरून. मला नाचू शेवट आणि मला तर धुडगुसच घालावं वाटतोय. त्या तुम्ही मामा हा रंग चालला तर ढोलाच्या तालावर रंग उधळायला. रंग विरोबाच्या नावानं विरोबाच्या नावानं सुंदरानु मांडाला सुंदरानु मांडाला पहिलं माझा सुंदराना पहिलं माझा नमाना गणपती देवाला पार्वतीच्या बाळाला विरू माझ्या
सही या वेळाला धुरजाच्या वाड्याला अशी काय गोष्ट घडायला बरं गंगा सुरावंती बालपण कटायला अशी कुठं बालपण करीत असताना अनुती नेमती थोर झाली वाढती काय पुढे वर्षानं काही झाला ना काही गोष्ट घडायला आणि सुरवंता खेळकर होईला वृंग हो आता वैरसाच सेनगान वैरसाच सेनगा नागराया पंचिम नागराया पंचिम हाती वारत्या घेऊन वारत्या घेऊन काही झालं काही जण सैला बरं सुरुवातीनं आंघोळ सोहळा केला पिताबरी निसली खंचोळी घातली भांगटळ रोखलं यात आणि कुठे त्या सयाच्या मेळ्याला बरं ती आरती घेतली धूम मारली सयाच्या मेळ्याला माणिक चौकाला जायला अशी कुठे जात असताना बरं तू बाहेर गो माझ्या घरातनं धनी धनी सोड मला सोड चांडाळ सोड मला मी पोलिसात जाईन आणि कोर्टात खेचीन हातावर लटकेन तुला अशी तशी नाही सोडणार मी नमस्कार काय आनंदराव साहेब आमच्या गावचं लई नुकसान झालं बघा अहो गौरव म्हणजे एकदम साधी आणि सोजवळ आमच्या गावाचं भूषण पोराचं बारसं असलं की पाळणा गौरवबाईनच म्हणायचा आणि कुणाच्या शेवाय करायच्या असल्या की पीठ गौरवबाईनच म्हणून द्यायचं कुणा पोरीचं लगीन म्हटलं की मेहंदी गौरवबाईनच काढायची सगळ्या कामात चालाक पण एक हलगर्जीपणा नडला किंवा जरा लांब ठेवायला पाहिजे होता शेवटी काय आनंदराव नशिबाच्या गोष्टी पंचनामा झालाय आता या वाड्याव अण्णांनी बोलावले म्हणजे अण्णा गावातच आहे वय मग छान भोसले अपघाती निधन म्हणून शेरावडा आणि बरं का आनंदराव आम्ही खाईत आहोत म्हणून सांगा पुढच्या वेळेला नक्की येऊ. बरं साहेब चला रे एकशे एक 102 चल शिवाजी उतर अहो ऐकलं सका अहो धनी ध्यान कुठे तुमचं बागे गौऱ्याचं लय वाईट झालं बघ मग आता काय करायचं पण धनी मायका बी डोळे मिटून बसलेली नाही बघून घेईल की कांदला चला रे पोरांनो दूध पिऊन घ्या घे चला हा हे घे तानाजी मी नाही मला ना ग अरे घे अरे असल्या गावात राहायचं म्हणजे अंगात बळ पाहिजे घर न ग म्हणलं ना आप्पा अरे आप्पाच्या लाडक्या आव दोन तडाखा द्या बघू त्याला आप्पा तुम्ही मला मारणार होय अरे नाही रे माझ्या राजा उलट तुझं 2 मुक घेईन मी मुक हे बघा यांचं लाड अगं तू कशाला चिडतेस
याचं 2 मुख घेतलं तुझं 4 घेऊ ये की ग आपलं काहीतरी शेठजी मारू नका मी पदर पसरते हो तुमची चांगली चिरवणार आहे मी. अरे ते रंग आणि आनंद माझ्या पाठीशी असताना कोणाची हिंमत आहे मला रोखण्याचं तेच बघतो मी. त्याची मारू नका अरे त्याला उचला त्याला आणि त्या गाडीमध्ये टाकून द्या. चाल लवकर. अरे काय रे जावायला? मारा, मारा. एवढी भीक घाला बघा टाकून द्या, शेठजी, ऐका माझं. नका मारू. तिला बरे वाटते. नका मारू. मागे पण टाकून द्या. ऐका हो. अरे टाकून द्या त्याला. अप्पा अरे बघता काय मारा त्याला. अप्पा अरे लेकरा ये चल अहो शेठजी कुठं निघाला असा? आप्पासाहेब मला माफ करा हो माफ करा आधी सगळ्या गावाची कर्ज माफ कर आताच्या आता सगळ्या गावाची कर्ज माफ करतो अप्पा लई उपकार झालं बघा माझ्या पाठीमागं भावासारखं उभं राहिलंय माझं कुकू वाचवलंच कुणावर अन्याय होत असेल तर बापू बिरो गप्प बसत नाही त्याच्या अंगात बिरोबा शिरतो अण्णा किती जण होते रे समजा मिळून 10-12 समजायच्या हातात काट्या होत्या. एवढ्या जणांच नाही लोळवलं ते बापू बिरून तर व अण्णा समजा गाव बघत होता आणि एवढं करून बापू बिरू थांबला नाही. दवाखान्याचा खर्च नुकसान भरपाई समजत जागेवर घेतलं आणि समधी कर्ज माफ झाली. असं दिसाड मटण सुरू करा पोरासनी का बाप्याचं भ्या वाटते का अण्णा? ए ह्याला काय ते वाघ आहे वे या गावात वाघ एकच अंगा बाप्याचं गावात ते आपण कोणाला भेट नाही आणि गाफील पण कधी राहत नाही. गाफीलपणा म्हणजे रंगाचा बेरंग आणि आपण रंगाचा बेरंग कधी होऊ देणार नाही त्यांच्या माय. अण्णा लवकर धरू का? अरे धर घे विचारतो नाही त्याला धर धर चला यशा घिशा वगैरे काय करते माझं बोकड अरे नुसतं बोकडच घेतले शिर्डी नाही घेतली आणि शिर्डी काय पुन्हा गाबणी राहायची नाही होईल अहो पण अण्णा बोकड एकूण चावडी द्यायची होती मला मायला आमच्यापेक्षा तुला चावडी महत्वाची वाटते रे सुखालीच्या अहो पण अण्णा मला रंगाचं बेरंग करू नका जापा अहो पण अण्णा दमडी नाही ए आजा कंटी गोटी मारू सांग रे. तान्या तान्या ती ए हुकला 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 काय मारतोय गड्या काय मारता तरी येते का कुठं गेली रे गोटी? ती बघ त्या दगड खाली आई 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 मेलो काहीतरी चावलं. काय झालं रे तान्या ए क्यो क्यो ए तिकडे साप निघालाय तू इथेच थांब मी गुरुजींना सांगून येतो. बापू ए बापू का
तुझ्या तानाजीला साप चावलाय, त्याला देवळात नेलाय. अरे देवा, तू इस्लामपूरला जाऊन डॉक्टरला घेऊन लवकर ये. गुरुजी तुम्ही वापुढे, मी आता जातो डॉक्टरला घेऊन येतो. तो पावतर माझ्या तानाजीला सांभाळा. डॉक्टर साहेब, काय काय झालं? माझ्या पोराला साप चावलाय. कुठे आहे मुलगा? तिकडे बोरगावला. बोरगाव? नाही म्हणू नका डॉक्टर साहेब, आज जडतो तुम्हासनी. अहो पण मी कसा येणार? माझी गाडी तर बाहेर गेलेली आहे आणि इतक्या लांब मी चालत कसा येणार? तोपर्यंत पेशंट. तुम्ही तयार व्हा डॉक्टर साहेब, मी तुम्हासनी नेण्याचा बंदोबस्त करतो. माझ्या लेकरासाठी चला डॉक्टर साहेब, मी तुमच्या पाया अरे पडतो. काय? चला डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब, मुलाचा धोका टळलाय. खरं तर तुझं कौतुकच केलं पाहिजे. अरे तुझ्यामुळं तुझा मुलगा वाचलाय. आपण आणखीन जर 15 मिनिटं उशीर केला असता ना तर. डॉक्टर साहेब, तुम्ही माझ्यासाठी देव व्हायचा. अहो तानाजीला काय झालं असतं तर मी गळ्यात धोंडा बांधून किसनामाईच्या डोळ्यात उडी घेतली असती. डॉक्टर साहेब, अगं देवाकडे पाहिलंस, आता जरा नवरदेवाकडे बघ की. थांब, कोण आहे ते बघून येतो. अहो, आता हेडमास्तरांचा निरोप असला तरी लगेच जाऊ नका. हं, हे काय सांगायला हवं. हसायला काय झालं? आधी हसण्यासारखं करतासा आणि मग विचारतासा हसायला काय झालं. अहो माशी मारायला तोप घेऊन आला सा. तुम्ही नुसतं रागाना बघितलं असता ना तर 2 दिवस माझा नवरा फिरकला नसता आणि बिचाऱ्याला इतकं मारलं. तुमचं ना पण डोकं मारके बैलावानीच सदान कदा घाई सोयी सोयीनं काही नाहीच. बर बर चाल, पहिला अंतरून टाक. का रात होईल म्हणून भीताय का उजाडेल म्हणून घाबरताय? हे चला, मला वेळ नाही. तुम्हाला ना
बसा ना काही येळ. मला आज येळच येळ आहे. आज बोरगावचा राजा माझ्या घरी आलाय. त्याला काही भिकाऱ्यासारखं वागवू मी? राजसा या बसा. ये जवळ ये. आता ग बया काय लांब आहे बहिणी. पहिल्यांदा माझ्या घरला आलाय. जरा चहा टाकते, तोंड गोड करते तुमचं. आणि तुम्ही बी एक लक्षात ठेवा, आजपासनं येणं तुमच्या हातात, पण जाणं माझ्या. आहे ना, एवढी सुतासारखी सरळ येशील असं वाटलं नव्हतं. मग तुमच्या बरोबर वाकड्यात राहून काय फायदा. बसा, आरामात बसा. आता जाकीट काढा की. द्या. असं काय करताय, सोडा ना. ये आली, दार तर लावते. काय झालं. आधीच हळून त्यात गळू. चहा टाकाय गेले तर साखरच संपली. ते तसंच, ते काय एवढं महत्वाचं आहे. बिन साखरेचा असं काय करता. सुरुवातच कडू करायची. तू एवढी गोड असताना कडू कशी होईल. नाही नाही, असं नाही, साखर पाहिजेच. तुम्ही जरा एक काम करता का. काय. जरा शेजारला साखर आणून द्या ना मला. मी नको नको, माझ्याबद्दल उगाच बायकांचा गैरसमज होईल. मला नाही आवडत ते. राहिलं तर मग मी जाऊन आणू. ठीक आहे, ये घेऊन. अशी जाताना येते, जरा कळ काढा. लवकर ये. अरे आपण इकडे टिपरीत लांडा पाडला की. असं काय सांगतोस काय. अरे खरं सांगतोय की. दादा, दादा मला वाचवा हो. त्यो माझ्या घरात येऊन बसलाय. माझी आबरू लुटाया. कोण आहे तो. तू फक्त त्याचं नाव सांग, त्याची खांडोळीच करतो. रंग शिंदे. तू हो मोर, मी आलो माझी कुऱ्हाड घेऊन. अहो पण भाऊ. धार लावून आलोच. दादा मला वाचवा. तो राक्षस माझ्या घरात घुसलाय. कोण आहे तो. त्यो रंग शिंदे. रंगा शिंदे. तू जा रे. तुझा ये, तू जर कोण. मी तू हो पुढं. मी आलो जरा दंड बैठका मारून. काय झालं. त्यो रंग माझी आबरू घ्यायला माझ्या घरात येऊन बसलाय. मला माफ कर स्कंदा. अगं पाण्यात राहून माशाची वैर म्हणजे. पप्पा, तुम्ही पण. मग मला एक वचन द्या अप्पा. वचन. बाई, निदान तेवढं तरी समाधान लाभल मला. अगं पण कसलं वचन. उद्या सकाळी माझ्या चित्ताला अग्नी तुम्ही द्यायचा. उद्या सकाळी माझ्या चित्ताला अग्नी तुम्ही द्यायचा. बापू, अरे तुझीच भन असती तर असाच मुख घेऊन बसला असतास का. अरे तुझी भन असती तर घेऊ दिली असतीस तिची आबरू. संकटात शांत झालं तुझ्या. अरे तू तुझ्या जिंदगीवर, तू तुझ्या हिमतीवर, तू काय हे थांबलंच पाहिजे. बायाला बसून बसून फार कोंब फुटायची पाळी आली. म्हणलं आता होतो रंगाचा बेरंगण. काय तुझा चेहरा पडलाय. नाही म्हणते की साखर. हे गावले कडूच आहे. चल चल तूच जा. मेल्या मसळात जा.
अगं सुगंधा भावाने चल आता तू गुमान मुकाट्यानं सोड मला चांडाळा सोड चमोयला तुला आता दाखवतो ज्या रंगाचा रंगण ढंग करू नको तू भंग चल गुमान सोड चांडाळा सोड मला बापे चल लवकर मुकाट्याने सोड रंग्या सोड तिला बापे पाठराखण करायला आलास होय तिची आणि काय ग तू भावाने तुला गावातनं साखर आणायला सांगितली तर मिठाचा खाडा घेऊन आलीस वे आईला ह्या गावात कोणावर विश्वास ठेवायची सोयच राहिली नाही काही चांगलं काम करायला जावं तर घोटाळा आहेच रंग्या हे ओरडू नकोस बोल कशाला आलास इथं आता आलाच आहेस तर मेंढराची राखण करतोस तशी दारावांची राखण करत बस मी घरात दिला रंग्या ही माझी बहीण आहे असं मग मला दाजी म्हण इथनं पुढं महाराज दाजी रंग्या अरे गावातल्या आयाबायांचा संसार मोडलंस तू त्यानं देशोधडीला लावलंस त्यांची इज्जत लुटलीस तू अरे माणूस आहे का रावण तू आता कीर्तन लावू नकोस का बस अरे रंग्या वाल्या कोळी बनून गावाच्या दुःखाचं 7 रांजण भरलंस तू आता वाल्मिकी बनून गावाच्या सुखाचं रामायण तरी लिही असं मला मान्य आहे पण ह्या शीतेने मला राम म्हटलं पाहिजे ना सीता म्हण राम रंग्या हात सोड तिचा नाहीतर तुला राम म्हणायला लावीन या रंगाच्या रंगात माती घालू नकोस सोड माझी वाट खबरदार नाही तुकडं तरी मला या रंगाला धमकी गावच्या राजाला धमकी या गावात 20-25 पोर आहेत माझ्या माग माझा भाऊ आनंदा वारे वार माझा मामा आग हे आग आणि या पोलीस स्टेशनची तर मला कायदेशीर परवानगीच आहे माणसं मारायची आता कळलं ना सर्व माग बघून घेईन या रंगाचा पहिल्यांदाच बेरंग झाला या गावात बघून घेईन एकेकाला बघून घेईन तोंडचा खास काढून घेतो काय करतेस माझी आबरू वाचवलीत लय उपकार झालं देव करू माझं आयुष्य तुम्हाच निलाभो ताई आता काळजी करायची नाही जोपर्यंत बापू तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत वारा बी तुझ्या पदराची लगट करणार नाही माझ्या अन्नावर तो बाप्या धावून आला त्याला ठावाय यांच्या मागे एवढी पोरं आहेत तरी बी त्याने कुऱ्हाडीला हात घातला अरे ठुराळा केला तुमच्या पैलवानकीचा दादा तुम्ही नुसता हुकूम करा नजर ठेवते तो नजर खलास करा त्याला खलास त्याचे बारीक बारीक तुकडे करा कोल्या कुत्र्यासनी घाला कोल्या कुत्र्यासनी कळलं का काय हे आनंदा इकडे सुगंधा बरोबर माझी ठरलेली कुस्ती मोडली माझ्या लय जिवारी लागली मायला आई नव्हतं तू बापी आला आणि रंगाचा पर बेरंग करून टाकला अण्णा पुन्हा असं घडणार नाही साकार बी आणणार होते हातरून बी टाकणार होते पण अण्णा एकदा संधी द्या त्या बाप्याचं मुडकं एका झटक्यात थडायकडे करतो अरे पट्ट्यानो मला खात्री आहे तुमच्यामुळे या रंगाचा रंग रंगणार हे बारक्या गणपत बुवाची पोरगी कशी आहे सांग मंजुळा अवकवळी काकडीच आहे मग या संध्याकाळी घेऊन चला रंगाची माणसं तुमच्या पोरीला उचलून येणार प्रश्न विचारू नकोस पोरी माझ्याकडे उत्तर नाही त्याचं बाबा पोरी बाबा माझ्यासारख्या चांडाळाने तुला जन्म दिला आता मीच तुला ठार मारणार काय करताय तुला आपलं मरण देणार आहे पोरी मी आणि मी सुद्धा आपणच मरणार आहे मी सुद्धा आपणच अरे थांब मंजुळे बाबा नको
बापरे, घाबरू नकोस. काय करताय काय गणपत बुवा? तो कोंब मी खोडून टाकणार आहे अण्णा. मी हिला मारणार आहे. गणपत बुवा, तू रेड्याला आणि डाग पठालीला काय उपयोग आहे त्याचा? कसला रेडा आणि कसली पखाल? सोडा हिला. अण्णा सांगा त्याला वाचवा. नाही 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 मंजुळे, नाही नाही नाही. मला सोडा बाबा. बाबा नको. माझी मंजुळा मुक्त होणार बाबा. आणि अब्रून मरणार ती. अब्रून मरणार. बाबा नको. बाबा ऐका माझं. नको बाबा. काय करताय गणपत बुवा? आणि का? अरे सदानना, आज रात्रीची लांडगा रंग्या माझ्या लेकीला उचलून नेणार आहे. त्याला थांबवण्याची हिंमत आहे तुमच्यात? माझ्यात नाही, म्हणून मी यो मार्ग निवडलाय. पण मी माझ्या लेकीच्या आबरूवर नाही घालू देणार. अरे आबरूदार आहे मी, आबरूदार आहे. तुम्ही लोक सहन करता हे, पण मी नाही सहन करणार, नाही सहन करणार. गुलब्याचा भुईमुग उपटून नेला. काय केलं त्यानं? सदानना, तुझी बोकडं मारली त्यानं. काय केलं तू? अंबादासाचा पाय मोडला. काय केलं तुम्ही? गौरावर बलात्कार करून तिला जाळून मारली. कित्येकाच्या गळ्याला नख लावली. काय केलं गावानं? किती अन्याय, किती अत्याचार. गावात सुखाने राहता बी येत नाही आणि गाव सोडून जाता बी येत नाही. पोलिसात गेले तर ते बी तक्रार घेत नाहीत. तुम्ही समध्यानी डोळे मिटून घेतल्यात आणि तुम्ही मला रोखताय. तुम्ही, अरे माझ्या पोरीला बी मारू देईना तुम्ही. काय करू मी, काय करू? घेऊन जाऊ तिला रंग्याच्या वाड्यावर, घेऊन जाऊ. अरे बोला की गप्प का बसलाय सर? आबरूदार म्हणून जगू की पडवा म्हणून? माणूस म्हणून जगा. बापू, वय गणपत बुवा, ज्या हाताने देवळातल्या समया लावण्यात आयुष्य येतलं, त्या हातांवर पोटच्या पोरीला जाण्याची वेळ नाही होणार मी. गणपत बुवा, हा बापू बिरूचा सबूत आहे. वय बापू, दुसरा हिम्मतबाज या गावात कोण नाही बघ. बापू, काही झालं बरं वाईट तर आम्ही आहे तुमच्या पाठीशी. बघू पांडुरंगाच्या मनात काय आहे ते. पांडुरंग कसला विचार करतायचा? हं? सदान कदा गावचा विचार करताय. माझी ना नाही, पर जरा आपल्या पोरांच्या शाळेचा विचार करा की. मागे आपला तानाजी मास्तर होणार बघ. वय त्यानं लई शाळा शिकवायची. मेंढर मागणं धाडायचं. मागे अगं आपल्या पायानं काट्या कुट्याने कुरप झाली. त्याचा पार भेगाळल्या, पायाला फोड आले. अगं आपला वनवास आपल्या पुरता ठीक आहे, पण आपली पोरं मात्र सुटापुटा थिंडली पाहिजेत. अगदी साईबाबांनी. मग आता जाऊन इस्लामपुरासनं पाटी पेन्सिल घेऊन या. जे माझं पटकन चंची दे आणि त्या गाडग्यातले पैसे पण दे. हा, आता जाऊन आणतो पाटी पेन्सिल. कुणीकडे चाललायस? अरे इस्लामपुराला पाटी पेन्सिल आणायला चाललोय. अरे रंगाची 15 पोरं तुझ्या मागावरती आहे ती. तू दिसशील तिथं तुझा मुर्दा पाडायचं ठरवलं त्यांनी. सांगतोस बोल. अरे किसना माईची शपथ, आता ती पाटी पेन्सिल राहू देत आणि आता हत्यार बाळा तुझ्या जवळ, नाहीतर तुझ्या जीवावर बेतला. अरे या गणपतीला तुला ठेवायचाच नाही, अशी रंगाने शपथ घेतली. अरे गुलबा, गणपती म्हणजे आता आलंच की. होय तर कनरा गावात येणार, तोच मला चांगला मार्ग द्यावी. गणपती बाप्पा
तरी हो अन्याय थांबीव. अरे देवाच्या दारात तरी असं दैत्यवानी वागू नकस. अरे काय बोलतो, किती बोलतो, तोंड वर करून बोलतो. अरे गावाचा राजा मी, माझ्या समोर गावाचा काय वार घेतो काय? अरे काय वार घेत नाही, गावाच्या भल्यासाठीच बोलतोय. अरे माझ्या मोर नव, गणपती बाप्पाच्या मोर तरी सांग. अरे का भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांच्यावर जुलूम करतोस? का या बायांना त्रास देतोस? अरे का गोरगरिबांवर अन्याय करतोस? अरे काय गुन्हा केलाय त्याने? काय चूक आहे त्यांची? बापिया, लय प्रश्न विचारून रंगाचा बेरंग करू नकोस. आणि रंगीस काढल्यावर काय होतं हे बी दावीन तुला. रंगा पाया पडतो तुझ्या. अरे समजा सोडून दे, माणूस की ना राह. समजा गाव पूजा करेल तुझी. मला शिवतो काय तू? हा हा मला शिवतो काय तू? कारभारी व्हायला बघतो काय माझा? हे गाव माझं पटी गे रखेल आहे, रखेल. आणि तुझ्याशी कसं बघायचं हे तू मला शिकवतो काय रे? हा आणि गावासमोर सांगतो काय? विघ्नहर्त्या, आज आमच्या गावातलं विघ्न संपलं. गणपती बाप्पा मोरया. तसं चुकवणं चांग भलं रे, चांग भलं. आज या रक्ताचा टिळा लावून तुझी शपथ घेतो अण्णा. तुझ्या चितेचा इस्तो पाप्याच्या रक्ताने जिजवीन. चला लवकर उतरा, बापूला शोधा. तुम्ही इकडे रे, तुम्ही तिकडे जा, तुम्ही इकडे जा. तुम्ही दोघे माझ्याबरोबर चला. चला रे. काय झालं रे, सापडलं का? हा अरे काय विचारतो मी, तुला सापडलं का? तुला सापडलं नाही साहेब. अरे इथंच कुठेतरी असेल तो. चला माझ्या माग. रंग्याचा खात्मा झाला. या साखर घ्या साखर. अरे पण कोणी? आपल्या बापू बिरूने. शाबास पात्या.
इथे कुणी आलं होतं का? श्रीराम जय राम जय जय राम. महाराज श्रीराम जय राम जय जय राम. चला ना. महाराज, मी बापू वाटेगावकर. गावासाठी मी आम्ही सर्व जाणतो. आम्ही गोंदवलेकर महाराजांचे शिष्य जोगळेकर इथं ध्यानासाठी येतो. या पवित्र जागेत तू आलास, भाग्यवान आहेस. तुझ्या हातून चांगलं कार्य घडेल. तू दैत्यांचा सर्वनाश करशील. मात्र त्यासाठी तुला तुझ्या मित्रांची संगत सोडावी लागेल. ते तुझा घात करतील. कोण? माझं शेजारी? नाही. मग कोण? वाळवंत किसन तर नाही? नाही. मग कोण माझं मैत्र? गांजा, दारू, बिडी, मटण हे तुझे जिवलग मित्र. महाराज, यांची मैत्री सोड. रामराया तुझं कल्याण कर. महाराज, आजपासून यांची संगत मी सोडली. हे माळ घे, गळ्यात घाल. महाराज, आशीर्वाद द्या. माझ्या हातून खोटं काम होऊ देऊ नका. श्रीराम जय राम जय जय राम. मामा, त्या बाप्याच्या रक्तानच हा चितेचा इजवीन. बाप्या, तू कुठं बी लपलास तरी तुला फुडकून काढीन, पण तुझ्या रक्तानच अन्नाच्या चितेचा इजवीन. झोपल्या बगर मला झोप लागत नाही बघ. अरे मेंढरांच्या कळपात लांडगा शिरले ना, त्याला मारायला गेले. एवढं दिसवय लागते आता आप्पाला. एका काठीच्या टोल्यातच लांडगा उताना पाडला आप्पा. एक लांडगा हाय वय, लई लांडगा हाय. आहे मला भूक लागली.
आणि काय मिळतं का? तुम्ही बसा, मी आलीच पोरांना. सकाळपासून अन्नाचा घास नाही. माणसं आहेत पाळतीवर. लेकरा पोरासने सोडून कुठं जाऊ? मेंढर बी उपाशी आहेत वागरत. थोडं पीठ दिलं तर भाकरी करून घालीन पोरासने. भागीरथी, तू अशी उघड उघड जर आलीस तर आनंदा माझ्यावर बी डूब धरल. तू जा, मी पीठ पाठवून देतो आणि काय लागलं तर निरोप पाठव. यशवंत भाऊ, नाही तर भीक मागाय नाही आली. नको तुमचं पीठ मला. माझी पोरं आनंद करत मेली ना तरी मागण्याची पर्वा नाही. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज? भाऊ, माझ्या नवऱ्यानं केलं गावासाठी केलं. आज गाव मोकळा झालाय जातातून, तो फक्त माझ्या नवऱ्यामुळं. तो फिरता राणा माळातलं. आणि तुम्ही झोपा काढताय निवांत. कुणामुळं? माझ्या धन्यामुळं. अनस्त्याची बायको तुमच्या दारात आली तर तिला घरात पण घेणं हवंय तुम्ही. एवढी भीती वाटायला लागली तुम्हाला जीवाची. आणि माझ्या नवऱ्याला मात्र उशावर घातला. यशवंत भाऊ, राहा, सुखात राहा तुम्ही. तू हो पुढं, मी आलोच. काही गरज नाही यशवंत भाऊ. तुम्ही इकडे शोधा आणि तुम्ही तिकडे जा. अख्खा गाव पिंजून काढूया. चला रे.